देशहिताचे ठेवून भान, चला करूया मतदान. उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा. मतदानाच्या दिवशी घराबाहेर पडा आणि मतदान करा. मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो. वाढवू तिरंग्याची शान, करू देशासाठी मतदान. मतदानासाठी वेळ काढा, आपली जबाबदारी पार पाडा. सौजन्य जालना आंदोलन न्यूज. की आपल्याकडे 47 एकूण नामनिर्देशन उमेदवारांनी, म्हणजे एकूण उमेदवार जे होते ते 47 उमेदवारांनी 68 नामनिर्देशन आपल्याकडे दाखल केले होते. 47 उमेदवारांपैकी आपण छाननीच्या दिवशी व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट म्हणजे पात्र नामनिर्देशित उमेदवार, तर ते 12 मायनस झाले 47मधून आणि 35 राहिले. व्हॅलिडली नॉमिनेटेड कॅन्डिडेट अशा पद्धतीनं 35 झाले आणि 12 जे आहेत तर ते वेगवेगळ्या कारणांनी आणि मुख्यतः ॲफिडेविट फॉर्म 26 या कारणामुळं 12 उमेदवार जे होते तर ते अपात्र झाले. 35 पैकी जे त्यांना मुदत होती, शुक्रवारी आपली छाननी झाली, तर शुक्रवारी किंवा आज 3 वाजेपर्यंत ज्यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे तर ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी विथ त्यांचं ऑथराइज्ड लेटर की ते घेऊ शकतात. अशा पद्धतीनं ते प्रक्रिया असते आणि त्यामध्ये 9 अर्ज जे आहेत ते स्वतः उमेदवार जे आहेत तर ते स्वतः आले होते. असे 9 अर्ज त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात माझ्याकडं दाखल केले. ते 9 अर्ज वजा केल्यानंतर 26 उमेदवार आज जे आहेत तर 3 वाजता विड्रॉलचा वेळ संपल्यानंतर 26 उमेदवार हे निवडणूक लढवण्यासाठी पात्र झाले. त्याला आपण कंटेस्टिंग कॅन्डिडेट असं म्हणतो, म्हणजे जे निवडणूक लढवणारे उमेदवार. या 26 उमेदवारांमध्ये 3 जे आहेत तर ते मान्यताप्राप्त राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाचे आणि तिन्ही आहेत तर ते राष्ट्रीय पक्षाचे आहेत. भाजप, काँग्रेस आणि बसपा, बहुजन समाज पार्टी अशा 3 पक्षांचे आहेत. त्यानंतर नोंदणीकृत पक्षांचे 7 उमेदवार आहेत. असे एकूण जर पक्षाचे उमेदवार, पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार जर पाहिले तर ते 10 होतात. एक चेअर आणखी आणून घे. 10 उमेदवार होतात. त्यानंतर जे अपक्ष आहेत तर ते 16. अशा पद्धतीनं 10 अधिक 6 16 26 इतके 26 उमेदवार आपले हे पात्र झाले आहेत. त्याच्यामध्ये चिन्ह वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ती देखील आत्ता काही वेळापूर्वी पूर्ण पडली. त्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या गाईडलाईननुसार जे चिन्ह वाटप जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीची प्रक्रिया पूर्ण पाडण्यात आली. चिन्ह वाटपमध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येतो. जे मान्यताप्राप्त पक्ष असतात त्यांना ऑलरेडी रिझर्व्ह सिम्बॉल असतं. नोंदणीकृत जे असतात तर त्याला आपण रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये चिन्ह राखीव इलेक्शन कमिशननी जर ऑर्डर काढली असेल स्पेसिफिकली, त्याच्यामध्ये काही कंडिशन आहेत तर ते राखीव असतं, नाहीतर तो चिन्ह त्यांना फ्री सिम्बॉलमधून घ्यावा लागतो. त्यांना अपक्षाच्या अगोदर प्राधान्य असतं. तर त्या पद्धतीनं नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांना आपण चिन्ह वाटप केलेलं आहे. आपली इच्छा असेल तर त्यांचं चिन्ह सांगतो किंवा मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया.